कल्याणात पूर्व सूचना न देताच महापालिका प्रशासनाकडून शेकडो नागरिकांना बेघर करण्याचा प्रयत्न। महापालिकेच्या हुकुमशाही कारभाराविरोधात पीडित नागरिकांमध्ये नाराजगी। कारवाई तात्काळ थांबवली नाही तर उग्र आंदोलन छेडणार असल्याचा पीडित नागरिकांचा इशारा। कल्याण पश्चिमेकडील गौरीपाडा तलाव रस्ता रुंदीकरणावरून मोठा वाद निर्माण झाला आहे। रस्ता रुंदीकरण कारवाईत बाधित नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता महापालिकेकडून जेसीबीच्या सहाय्याने तोडक कारवाई सुरू करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस झाला आहे। पोलीस बंदोबस्तात सुरू असलेल्या या कारवाईमुळे शेकडो कुटुंबीय बेघर होण्याच्या भीतीत असून आम्ही जायचं कुठे असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे। मोबदला न देताच घरे तोडण्याचा प्रयत्न होत असल्याने नागरिकांमध्ये संताप उसळला आहे। त्यामुळे मोबदला मिळाल्याशिवाय घर सोडणार नाही, जबरदस्ती केल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील स्थानिक पीडित नागरिकांनी दिला आहे। या कारवाईत मंदिर व शाळांनाही अचानकपणे नोटीस न देता कारवाईला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। दरम्यान या प्रकरणात महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त प्रीती गाडे यांच्याकडून प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केल्यामुळे या प्रकरणात काही गोड बंगाल तर नाही ना असा प्रश्न सध्या स्थानिक नागरिकांकडून उपस्थित होत आहे। माझं नाव पूजा आहे। माझी शाळा आहे ते वॉर्ड मध्ये आपलं गौरीपाड्याच्या इथे आम्हाला काही नोटीस दिलं नाही आणि एकदम लोक येऊन सांगायला लागले की खाली करा, आम्हाला हे जेसीबी सगळं आणून की आम्हाला तोडायचं आहे। आम्हाला नाही 24 आवर्स जे 40 आज पहिले पण नोटीस भेटते ते पण नाही भेटलं। आम्हाला हे पण नाही सांगितलं की आमची जी जागा आहे त्याची TDR जे इथे चाली आहेत त्यांना काय भेटणार आहे, घर कुठे काय मुआवजा भेटणार आहे, काही इन्फॉर्मेशन दिली नाही आहे। आणि एकदमच शाळेत मुले आहेत त्यांना आम्ही एकदमच कसं सांगणार की बाबा फॉर एक्झाम्पल 1 मे पासून मी त्यांना ते पण सांगितलं की 1 मे पासून तुम्ही या, आम्हाला इन्फॉर्मेशन द्या, आम्हाला काय भेटणार आहे, तुम्ही पहिले नोटीस द्या। काही इन्फॉर्मेशन न देऊन आता एकदमच सांगितलं की तोडणार आणि हे सगळं। आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही विकास करा जे, कारण की रोड चांगलं झालं तर आमच्या शाळेसाठी आणि इतक्या लोकांसाठी पण चांगलं आहे। पण त्याचं अटलीस्ट हे सांगा की आम्हाला काय भेटणार आहे मुआवजा। फॉर एक्झाम्पल आमचं जागा आहे त्याची TDR कुठे भेटणार आहे, काय आहे, काय इन्फॉर्मेशन नाही दिली आणि एकदमच KDMची इथे येऊन तोडायचं हे सांगतात। हे सगळ्यांसाठी खूप प्रॉब्लेम आहे, दुसरे लोक पण आहेत त्यांना पण प्रॉब्लेम आहे। नमस्कार, मी संदीप टावरे, सर्वे नंबर 34। खरं तर हा रस्ता 25-30 वर्षापूर्वी झालेला आहे डांबरीकरण। या रस्त्याला पहिले पण आम्ही विरोध केला होता, परंतु अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की जेव्हा DP मार्किंग होईल तेव्हा सगळ्यांना त्याचा मोबदला दिला जाईल 7-12 मालकांना। आणि आता अचानक अधिकारी लोक येऊन डायरेक्ट JCB घेऊन आल्यात आणि कुठली पूर्वसूचना न करता आणि जे बाधित होणार आहे त्यांना कुठलाही मोबदला न देता डायरेक्ट कारवाई करायला घेतलेली। तर आम्ही अधिकाऱ्यांना तेच सांगितलं की जे बाधित आहेत पहिले त्यांचा पुनर्विकास करा आणि मग नंतर तुम्ही कारवाई करा। आम्हाला सर्वांना एक कॉमन एक पहिली नोटीस आली होती, त्याच्यानंतर आम्हाला दुसऱ्या कुठल्या नोटीस आलेल्या नाही, मला तरी आलेल्या नाही, बाकीच्यांना आल्याची माहिती नाही। परंतु ही हुकुमशाही आहे यावरून दिसतंय। आता तुम्ही बघाल जी बिल्डिंग घेतली तोडायला त्या बिल्डिंगमध्ये कोणी त्यांचा चेअरमॅन नाही, सेक्रेटरी नाही, कोण नाही, डायरेक्ट ती बिल्डिंग तोडायला घेतलेली आहे। आणि ह्या रस्त्याचा जोपर्यंत मोबदला हा आम्हाला मिळत नाही आणि रहिवाशांना त्यांचा कोणाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही कारवाई होऊन देणार नाही आणि या कारवाई थांबवा। मी सचिन म्हात्रे। आज हा रस्ता वर्षानुवर्षे इथे आहे। आज या लोकांनी आम्हाला कोणत्याही प्रकारे नोटीस न देता डायरेक्ट इथे तोडफोड करायला सुरुवात केलेली आहे। पहिलं आम्हाला इथे मोबदला द्या तुम्ही, नंतर आम्ही स्वतःहून आमचे घरं खाली करून देतो। आज या ताई आहेत, या ताईंना या घरात राहतात, यांना कोणत्याही प्रकारची नोटीस नाही, काही नाही, डायरेक्ट आले बोलते JCB तुम्ही घर खाली करा, तुमचं घर तोडण्यात येणार आहे। आता हे यांचं सामान उचलून जाणार कुठे? यांची राहायची सोय KDMC करणार आहे का? आम्हाला KDMCला हाच प्रश्न विचारायचा आहे। याच्या आधी पण सह्याद्रीनगरला खूप रूम तोडलेत, त्यांना कोणत्याही प्रकारचा मोबदला दिल्यात अजून आलेला नाहीये। KDMC मध्ये चक्रा मारून त्यांच्या चपला घासल्या पण अजूनपर्यंत त्यांना कोणत्याही प्रकारचा मोबदला देण्यात आला नाही। आमच्यासोबत पण तेच होणार आहे। हे आम्हाला तोंडी आश्वासन देत आहेत का तुम्हाला हे भेटणार ते भेटणार, तुम्ही आम्हाला लेखी आश्वासन द्या, आम्ही स्वतःहून तुम्हाला खाली करून देतो ना। आज 4 चाव्या देणार होते, आज दुपारी 4 वाजता चाव्या देणार होते, आम्हाला फ्लॅटच्या चाव्या देणार होते, अजूनपर्यंत दिल्या नाही। काय विश्वास ठेवायचा आम्ही KDMC वरती? नंबर म्हात्रे, आमच्या इथे गौरीपाडा रोड, तलाव रोड इथे गाळा आहे। आम्हाला गाळ्या बदली रूम अलाउ केलाय। आम्हाला 4 वाजता बोलवलं होतं
पण 4 वाजेच्या आधीच यांनी तोडफोड चालू केली. आम्ही कोणत्या प्रकारे तिकडे रूम घ्यायला जायचं? हा कोणत्या प्रकारे नाही आहे. आधी तोडणार नंतर देणार, तिथे चपला घासून घासून आमचे दिवस निघून जाणार. महापालिकेने आम्हाला नोटीस दिली की आम्ही 24 तासात तोडणार. आता महापालिकेचे अधिकारी असे कोण अधिकारी आहेत की त्यांनी नोटीस काढली आणि लगेच 24 तासात तोडलेलं आहे? हे लोक बिल्डर लोकांना का नोटीस काढत नाही? जे गोरगरीब लोक आहेत, चाळीमध्ये राहतात, गाड्यांमध्ये राहतात, ते दिवस काढतात, हातावर कमावतात आणि बोटावर खातात, ते दिवस काढतात, त्यांना हे करतात. आता इथे डीपी मार्जिंग मध्ये ज्या बिल्डिंग आहेत त्या तोडून दाखवा तुम्ही पहिला. त्यांना काहीच करत नाही. त्यांचा एक फोन आला की शांत बसतात आणि गोरगरिबांना लुटायच्या मागे लागतात. याला नाही कोणीतरी दिला पाहिजे. गायकवाड, माझं घर जातंय रस्त्यामध्ये. केडीएमसीने फक्त मला एकच नोटीस दिली आहे, परत कुठली नोटीस मला दिलेली नाही, काय नाही. आज आले डायरेक्ट, मग त्या डायरेक्ट आले आणि मला म्हणता की घर तोडायला घेणार. माझ्या घरात सामान पडलेलं, आम्ही त्या घरात राहतोय. मी मॅडमला बोलली की मॅडम मला रूम द्या. मॅडम म्हणे तुम्ही घर खाली करा. मग आता मला रूम पाहिजे. मी हे सामान खाली करते, पण मला रूम द्या. मी लगेच सामान खाली करते. मला रस्त्याचे काही हे नाही की बाबा रस्ता झाला नाही पाहिजे, असं काय, रस्ता व्हावा.